नमस्कार फ्रेंड. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चे पेपरमध्ये मराठीचे 30 प्रश्न कसे विचारले जातात. जर तुम्ही ची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हे प्रश्न पाठीमागे झालेले पेपरमधील आहेत. 30 प्रश्न कशा पद्धतीने आले हे पाहूया. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. तर चला मग आपण सुरुवात करूया. मराठीचे 30 प्रश्न. प्रश्न क्रमांक 31. योग्य पर्याय वापरून म्हण पूर्ण करा. देखल्या देवा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दंडवंत. प्रश्न क्रमांक 32. आरती प्रभू या नावाने काव्यलेखन करणारे साहित्यिक कोण? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 खानोलकर. प्रश्न क्रमांक 33. पुढीलपैकी कोणते पुस्तक पु. ल. देशपांडे यांनी लिहिले नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अमृतवेल. प्रश्न क्रमांक 34. आकांक्षा घरी गेली वाक्याचा प्रकार कोणता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 स्वार्थी. प्रश्न क्रमांक 35. कुणी झाडाच्या फांद्यावर चढले या वाक्यातील विभक्ती ओळखा. विभक्ती कोणती आहे ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 षष्टी अनेक वचन. प्रश्न क्रमांक 36. एक प्रत्याय लावता न येणारा शब्द कोणता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आनंद. प्रश्न क्रमांक 37. पुढीलपैकी मागणी पत्राचा विषय कोणता असेल? मागणी पत्राचा. तर या प्रश्नाचा उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विद्यार्थी भांडारासाठी स्टेशनरी घेणे. प्रश्न क्रमांक 38. अ, आ, इ, उ हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सजातीय स्वर. क्रमांक 39. धरणी या शब्दाचा लघु गुरुक्रम कसा असेल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 या प्रकारे धरणी या शब्दाचा लघुगुरु क्रम असेल. प्रश्न क्रमांक 40. झाकले माणिकचा योग्य अर्थ काय? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 साधा पण गुणी मनुष्य. प्रश्न क्रमांक 41. पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. शुद्ध. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वायुपुत्र. शुद्ध शब्द आहे. प्रश्न क्रमांक 42. पुढीलपैकी वचन नियमाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द कोणता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फुले. प्रश्न क्रमांक 43. वाक्यातील क्रियापद जेव्हा कर्माप्रमाणे बदलते तेव्हा डॅश प्रयोग होतो. प्रश्न क्रमांक 43. वाक्यातील क्रियापद जेव्हा कर्माप्रमाणे बदलते तेव्हा कोणता प्रयोग होतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कर्मणी प्रयोग.
प्रश्न क्रमांक 44. तुला हे पुस्तक आवडले का? या वाक्यात गाळलेल्या जागी कोणते विरामचिन्ह येईल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्नचिन्ह. प्रश्न क्रमांक 45. खालीलपैकी संत तुकारामांनी लिहिलेला ग्रंथ कोणता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. अभंगगाथा. प्रश्न क्रमांक 46. शाळा माते समान आहे. या वाक्यात शाळा हे काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. उपमेय. शाळा हे उपमेय आहे. प्रश्न क्रमांक 48. तुला काय पाहिजे? या वाक्यातील काय शब्द कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्नार्थक. प्रश्न क्रमांक 49. माधुरी माझ्या बहिणीची मुलगी आहे. या वाक्यात किती नामे आली आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 3 नामे आली आहेत. प्रश्न क्रमांक 50. विनीताने लाडू खाल्ला. या वाक्याचे अपूर्ण भविष्यकाळी रूप कोणते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. विनीता लाडू खात असेल. प्रश्न क्रमांक 51. संधी शब्द कोणता? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. स्वभावोक्ती. प्रश्न क्रमांक 52. हरिहर हे कोणत्या समास प्रकारचे उदाहरण आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. इतरेतर द्वंद्व. प्रश्न क्रमांक 53. पुढीलपैकी वर शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? समानार्थी शब्द नसलेला. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. जरा हा समानार्थी नसलेला शब्द आहे. बाकीचे तिन्ही समानार्थी शब्द आहेत. उत्तर योग्य 2. प्रश्न क्रमांक 54. पुढीलपैकी विरुद्धार्थांची योग्य जोडी कोणती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. उत्कर्ष, अपकर्ष. तर व्याकरणचे प्रश्न संपलेले आहे. आता उत्तर पाहू. उत्तरातील प्रश्न. प्रश्न क्रमांक 55. दुःखाविषयी सांगताना पुढीलपैकी कोणते उदाहरण उत्तरात आलेले नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. रडणारी व्यक्ती. प्रश्न क्रमांक 56. दुःखे कशासाठी येतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. कसोटी पाहण्यासाठी. प्रश्न क्रमांक 57. उतार्यातून लेखकाचा कसा दृष्टिकोन प्रतीत होता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. सकारात्मक. उतार्यावरती 3 प्रश्न विचारले होते. तर आता कविता वाचून याचे 3 प्रश्न आपण घेऊ. तर चला मग प्रश्नाला सुरुवात करू. प्रश्न क्रमांक 58. कळीसाठी कोण वाट पाहत आहे? प्रश्न क्रमांक 58. कळीसाठी कोण वाट पाहत आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. सूर्याचा किरण. प्रश्न क्रमांक 59. पुढीलपैकी कोणता निर्धार कळीच्या मनात नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. सूर्य होण्याचा. प्रश्न क्रमांक 60. हा प्रश्न शेवटचा आहे. कवितेतील कळी म्हणजे कोण असावे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4.
जन्माला येणारी मुलगी. तर अशा प्रकारे मराठीचे 30 प्रश्न झालेत. तर चला मग आपण इथंच थांबूया.